पुण्यातल्या मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। जमीन व्यवहार प्रकरणामध्ये पार्थ पवार यांची स्वाक्षरी नाहीये, त्यामुळे जमीन खरेदीशी त्यांचा थेट संबंध नाही असा निष्कर्ष या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या विकास खरगेंच्या समितीने काढला आहे। त्यामुळे पार्थ पवारांना अभय मिळाल्याचं बोललं जात आहे। या समितीने सोमवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडे या चौकशी अहवाल सादर केलाय। यामध्ये पार्थ पवारांचा जमीन व्यवहाराशी संबंध नाही असा निष्कर्ष नोंदवलाय। त्याचवेळी 2 सरकारी अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस केली आहे। आता बावनकुळे हा अहवाल मुख्यमंत्री फडणवीसांना सादर करतील। त्यानंतर तो अहवाल स्वीकारायचा की नाही असा निर्णय होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। दरम्यान खारगे समितीचा अहवाल सादर झाल्यावर आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत। या प्रकरणात क्लीन चिट देण्यासाठी समिती नेमली होती असा आरोप विजय कुंभार यांनी केला। तर पार्थ पवार यांना क्लीन चिट मिळूच शकत नाही असं सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे। ज्या दिवशी ही कमिटीने नेमली त्याच दिवशी मी म्हटलं होतं की ही कमिटी काही करणार नाही, ही क्लीन चिट देण्यासाठी नेमलेली समिती आहे आणि झालेलंही तसंच आहे। आता जे काही पोलिसांकडे सोपवलंय, पोलिसांनी अजूनही ते 2021ची पॉवर ऑफ अटर्नी या संदर्भात काही कारवाई केलेली नाही। आता हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेलेला आहे। लवकरच आता मुख्यमंत्री याच्यावर काय डिसिजन घेतात, अर्थात फारसं काही याच्यातून निष्पन्न होईल असं वाटतही नाही। परंतु असं जर चालत राहिलं तर सामान्य माणसाचा या सगळ्या न्याय प्रक्रियेवरचा विश्वास मात्र पूर्ण उडेल। आत्ताच्या घटनेला कुठलाही रिपोर्ट आलेला नाहीये आणि रिपोर्ट मध्ये पार्थला क्लीन चिट मिळूच शकत नाही हे मी खात्रीने सांगू शकते। त्याच्यात खारगे समिती अमुक न तमुक मार्ग काढेल विलंब करायचा, पण पार्थला कोणाचेही काका क्लीन चिट देऊ शकत नाहीत। त्यांचे आई नाही, वडील नाही, आजोबा नाही, कोणी क्लीन चिट त्यांना देऊ शकत नाही। या प्रकरणावर सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार नेमका काय म्हणतायत ते पाहूया। पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते, तो मला म्हणला आत्या मी काही चुकीचं केलं नाही, मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं। त्याच्यामुळे तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो इस्तोवर वाट बघू। माझा विश्वास आणि अपेक्षा, माझी आमच्या घरातल्या प्रत्येक मुला आणि मुलीकडून अपेक्षाही आहे की त्यांनी कुठलंही काम ते करणार नाहीत आणि करूही नाही इथून पुढेही। एवढी एक आत्या म्हणून, एक आई म्हणून, एक मावशी म्हणून आमच्या घरातल्या सगळ्याच मुलांकडून माझी ती अपेक्षा। बघा, अद्याप हा अधिकृतपणे अहवाल समोर आलेला नाही। या जरतरच्या बातम्या आहेत आणि सूत्रांच्या बातम्या आहेत, पण मोठ्या व्यक्तीचा दबाव असल्याशिवाय अशा प्रकारचे व्यवहार होत नसतात एवढंच मी सांगू इच्छितो। जेव्हा पूर्ण अहवाल येईल तेव्हा आम्ही सांगू कायद्यापुढे सर्व समान आहेत की नाही हे नंतर पाहू। विधानसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित होणार आहे, त्यावेळेस या प्रश्नाला घेऊन सरकारला जा विचारू कसं क्लीन चिट दिलं आहे आणि एवढ्या मोठ्या व्यवहारामध्ये सामान्य व्यक्ती हा व्यवहार करू शकत नाही। त्याला मोठमोठ्यांचा बरदस्त होता, आशीर्वाद होता, त्यामुळे हे घडलेला प्रकार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।